तर मला बऱ्याच दिवसापासून एक रेसिपी शेअर करायची होती, म्हणजे ती मला स्वतःला पण मी फर्स्ट टाइम करते. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सकाळची सुरुवात झाली आहे कॉफीने. तर अहोंसाठी ब्लॅक कॉफी करते आहे. अमोली आणि अहो हे बरोबरच जातात सकाळी. तर त्यांच्याच अमोलीसाठी ब्रेकफास्ट, अहोंसाठी टिफिन. तर हे सगळी गडबड सकाळी सुरू होते. तर हा टिफिन, आज पास्ता दिला टिफिनला. एग्स, बॉईल एग, पास्ता, नट्स. तर हे सगळं आज टिफिनला आहे. आजचा टिफिनचा मेनू. आणि सोबत फ्रूट्स, ऑरेंज आणि ग्रेप्स दिले आहेत. तर मॉर्निंग झाली आहे. मॉर्निंगचा माझा ब्रेकफास्ट आफ्टर वर्कआउट नंतरचा. ओट्स, काही सीड्स असतात, पंपकिन सीड, सनफ्लॉवर सीड आणि 2 इथे मी अंडी उकडवायला लावली ती झाली आता. तर असा माझा ब्रेकफास्ट असतो. आणि सो हां, ब्ल्यूबेरी फ्रूट जे अवेलेबल असेल ते मी खाते त्याच्याबरोबर. आणि ही आता एकच सीड राहून जाते, ती म्हणजे फ्लॅक्स सीड. सो फ्लॅक्स सीड हे सगळ्या सीड्स खूप हेल्थला खूप चांगल्या असतात. सो ही चटणी बनवलेली असते आणि ती मी अशी एग्सवर टाकून खाते. आणि आता माझा नाश्ता करते. आणि मग नंतर अमितचा ब्रेकफास्ट. तर इथे त्याच्या ब्रेकफास्टसाठी मी पोटॅटो, म्हणजे स्वीट पोटॅटो पण आणि आपला साधा पोटॅटो पण तो कट करून घेतला. एअर फ्राय करून घेणार आहे मी त्याला. काही स्पायसेस टाकणार आहे. तर इथे मी पेप्रिका, सॉल्ट अँड ऑलिव्ह ऑइल असं टाकून ते मी आता एअर फ्राय लावते. येस. आणि आता मी भाकरी करायला घेतली आहे. तर आज मी करणार आहे मसाला भाकरी जी मी करणार आहे तीळ वगैरे टाकून. तर एकदम मस्त होणार आहे. तर मसाला भाकरी आहे, तर त्याच्यामुळे म्हणून मी इथे आपलं बेसन आणि इकडे मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. तर मी इथे टाकणार आहे स्पायसेस, रेड चिली पावडर आणि टर्मरिक आणि कसुरी मेथी. तर कसुरी मेथीने एकदम चव अशी मसाला भाकरीची एकदम डिफरंट लागेल, एकदम छान लागेल. तर आणि आता मी मळायला घेणारे पीठ. तर त्यासाठी मी इथे टाकणार आहे तीळ. इथे मी तीळ घालणार आहे, कारण चांगली असते खायला. तर आणि मी गरम पाणी करून घेतलेलं आहे. तर गरम पाणी आता मी टाकणार आहे आणि छान मी हे पीठ जे आहे ते मळून घेणार आहे. आणि मग आपण भाकरी करूयात. तर मी इथे तवा ठेवला आहे, जो आत्ता मी जस्ट आला आहे ॲमेझॉनवरनं. आणि पीठ मळून पण झालेलं आहे आणि भाकरी करायला घेतल्या आहेत. तर हे बघा, परत एकदा मी त्याला छान मळून घेते चांगलं, कारण त्याच्यानंतर मी 5 मिनटं ठेवलं होतं बाजूला आणि मग नंतर भाकरी करायला घेतल्या आहेत. आणि मी इकडे आता भाकरी करायला घेते. तर हे बघा, तर छान छोट्या छोट्या भाकरी करून घेणार आहे. तर भाकरी तयार आहे आणि छान मीठ टाकली आहे तव्यावर. तर पाणी लावूयात थोडंसं आपण त्याला. तर हे बघा, तर मला नक्की सांगा तुम्हाला ही मसाला भाकरी ची रेसिपी कशी वाटली ते, आणि तुम्ही पण अवश्य करून बघा. तर हे बघा, तर बघूयात नवीन तव्यावर भाकरी कशी होते. आणि ती मी आता पलटवते. तर छान मसाला भाकरी ऑलमोस्ट रेडी आहे. आणि छान मी इथे तूप टाकलं आहे, मी जे घरी बनवलं आहे ते, आणि मस्त यम्मी दिसते. तर हे बघा, गरमागरम भाकरी तयार, मसाला भाकरी. आणि मला नक्की सांगा कशी झाली आहे ते. तर चला मग मी आता जेवण करून घेते आणि मग तुमच्याशी बोलते, कारण खूप भूक लागली आहे आज. आणि इन्स्टंट पॉटमध्ये मी बनवला काला चना. तर काला चण्याची खूप आवडते मला भाजी. असं काही भाकरी, मसाला भाकरी वगैरे असलं तर त्याच्याबरोबर अजून पोळी, भाकरी, काही पण, साधी भाकरी पण चालते. असं काही नाही मसाला भाकरीच करायला पाहिजे. तर मला आज करायचं. तर ब्रेकफास्ट नंतर आता लंचची तयारी चालली आहे इथे. तर आफ्टर ब्रेकफास्ट नंतर लंचची तयारी सुरू आहे. आज मी करणार आहे कोबीची भाजी.
अगदी साध्या पद्धतीने मिरची, लाल तिखट, हळद. तर मी आधी कोबीची भाजी करून घेते, मग बोलते तुमच्याशी. हे बघा वेदर पण खूप म्हणजे पाऊस आहे. एअर फ्रायरचा आवाज येत असेल तुम्हाला. एअर फ्रायर चालू आहे आणि बिलकुल लाईट नाही आहे. तर बरं झालं मी हे झाडं जे आहेत तर ह्या वेळेस मी बाहेर ठेवले नाही, कारण स्प्रिंग सुरू होण्यात आहे आता आणि तेव्हा मी त्यांना बाहेर काढते. पण ह्या वेळेस मी काढले नाही आहे अजून, कारण 2-3 दिवसापासून सतत काल तर पूर्ण पावसाचं वातावरण होतं. आज तर खूप धो पाऊस आहे. तर असं आहे आजचा व्लॉग. चला आपण कुकिंगला मी आता स्टार्ट करते. हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये खूप 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 मनापासून स्वागत आहे. आता झाली आहे दुपार आणि तर मला बऱ्याच दिवसापासून एक रेसिपी शेअर करायची होती. म्हणजे ती मला स्वतःला पण मी फर्स्ट टाइम करते. आपला काबुली चना असतो, छोले, जसे छोले आपण बनवतो ते छोले. तर ते रात्रभर भिजत घालून मी त्याला कुकरची शिट्टी दिली आहे. तर कटलेट, छोलेचं कटलेट बनवणार आहे. व्हेज रेसिपी आहे नेहमीप्रमाणे. कारण तर इथे मी पोटॅटो बॉईल करून घेतला आहे. छोले मी रात्रभर भिजवून ते इन्स्टंट पॉटमध्ये शिजवून घेतले आहे. तर ही रेसिपी तुम्हाला मी शॉर्ट टाकणार आहे. तर शॉर्टमध्ये मी पूर्ण रेसिपी सांगितली आहे. इथे फक्त तुम्हाला काही थोडंसं दाखवते. हा ब्लॉग आहे, सो मी पूर्ण रेसिपी दाखवणार नाही. मी शॉर्ट बनवला आहे, तिथे मी शेअर करणार आहे पूर्ण रेसिपी आणि तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. तर चला आता लागूया. कटलेट म्हणून घ्या किंवा पॅटिंग म्हणून घ्या, कारण आता लंचला आहो जातात ऑफिसला टिफिन देतात. तर रोज काय द्यायचं तो पण एक मोठा प्रश्न असतो माझ्या पुढे. तर त्याच्यामुळे आणि तेच म्हणजे काहीतरी व्हरायटी असली लंचला म्हणजे टिफिनमध्ये तर खायला पण मस्त वाटतं. सो मी आता पटकन लागते. बाकी सगळं मी आवरून घेतलं आहे. ऑलरेडी स्वयंपाक करून झाला आहे आणि जेवण पण झालं आहे. तर आता म्हटलं चला थोडंसं काहीतरी वेगळं करू. तर आता अमितसाठी चिकन आणि राईस करायचं आहे. चिकन मी एअर फ्रायरला लावून दिलं आहे आणि हा अगदी वेगळ्या स्टाईलचा आत्ता सध्या मी करायला लागली आहे. चिकनबरोबर हा असा राईस खातो अमित. तर मी त्याच्यात पेपरिका टाकली आहे, गार्लिक पावडर टाकली आहे आणि छान असा कलर आला आहे राईसचा. तर हा कशाबरोबर तुम्ही स्वतः व्हेजिटेबल्स असतील त्याच्याबरोबर तुम्ही खाऊ शकतात, एनिथिंग. सो मी आता हे चिकन लावणार. ते मॅरिनेट करून ठेवलं होतं आधी. कट करून मॅरिनेट. तर ते मी एअर फ्रायरला लावते. आणि इथे मी आता आमच्यासाठी बनवते आहे मेथी खूप छान मिळाली होती. तर मेथीला फोडणी देते आणि मग नंतर बाकीचं कामं. सो इव्हिनिंग स्नॅक्स मी म्हणत होती ना तुम्हाला मी करणार आहे. तर इव्हिनिंग स्नॅक्स केला, खूप छान. फर्स्ट टाईम केला. तुम्ही पण ट्राय करून बघा, कारण इट्स व्हेरी हेल्दी. एअर फ्रायर आहे आणि एक टमी फिलिंग आहे. लवकर भूक लागत नाही. जर तुम्ही बाहेर जात असाल तर हे नक्कीच करून बघा. तर इथे मी पोटॅटो लावला आहे मायक्रोवेव्हला, त्यासाठी तयारी करते. ती वडी करण्यासाठी तुम्हाला आधी लुक दाखवून दिला आणि आता प्रिपरेशन करते. सो मस्त. तर वड्या झाल्या हे बघा. सो कटलेट रेडी आहेत. तर एअर फ्रायरमध्ये मी कटलेट केले आणि ते रेडी आहे.